गुन्ह्यात मिरची पावडरचा वापर करण्यात आला होता। मिरची पावडर डोळ्यात टाकून गुन्हेगार मुद्देमाल घेऊन लंपास झाले होते आणि या मिरची पावडरच्या आधारावरून जव्हार पोलिसांनी 24 तासांच्या आत गुन्हेगारास जेरबंद केले। 2/4/2025 जव्हार पोलीस ठाण्याची ही घटना आहे। 28/3/2025 रोजी रात्री 11:30 ही घटना घडली। गुन्हा दाखल झालेला आहे 29/3/2025 रोजी 8:30 जव्हार पोलीस ठाणे येथे दाखल झालेले आहे। 3 अनोळखी इसमांनी दिनांक 28/3/2025 रोजी रात्री 11:30 सुमारास वावरगावच्या हद्दीत रस्त्यावर मोटारसायकल आडवी उभी करून आमची गाडी बंद पडली आहे, ती बाईक तुमच्या पिकअपमध्ये टाकून पुढील गावात सोडून द्या असं सांगत पिकअप गाडी चालक आणि फिर्यादी यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून गाडीमध्ये ड्रायव्हर सीटच्या पाठीमागे असलेले 6,45,500 रुपये रोख रक्कम फिर्यादी यांच्या मानेवर कोयता ठेवून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी देऊन बळजबरीने हिसकावून लंपास केली होती आणि ही माहिती पालघर पोलीस अधीक्षक यांना कळताच पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नारळी, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार पोलीस निरीक्षक किशोर मानभाव, पोलीस उपनिरीक्षक संजय भुसाळ, पोलीस उपनिरीक्षक अनिल दिघोळे, हवालदार प्रदीप विटकर, गायकवाड पोलीस सचिन भुसारा, पोलीस नाईक सोपान भोगाडे, पोलीस नाईक नामदेव गाटे, पोलीस हवालदार राजू नेहरे यांनी शिताफीने अवघ्या 24 तासातच आरोपीचा शोध घेऊन हिसकावून नेलेली रक्कम आणि 2 मोटारसायकल त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भिलमाळ येथून हस्तगत केली आहे। या गुन्ह्यात 4 संशयित आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौकशी केली असता 4 संशयित आरोपीतून आरोपी क्रमांक 1 हा फिर्यादीचा भाऊ आहे असं समजलं आहे आणि संशयित आरोपीची नावं खालीलप्रमाणे आहेत: दत्तू खंडू बिन्नर राहणार खोडाळा मोडाळे, परमेश्वर कमलाकर झोले राहणार धांडोशी सामुंडी त्र्यंबकेश्वर, दादा बाजीराव पेहरे राहणार भिलमाळ सामुंडी त्र्यंबकेश्वर, किरण अनंत सामठे राहणार भुरीटेक धांगड्याची वाडी तालुका मोखाडा यांचा शिताफीने शोध घेऊन 4 संशयित आरोपीस ताब्यात घेतलेला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास जव्हार पोलीस उपनिरीक्षक संजय भुसाळ हे करत आहेत। या 24 तासांच्या कारवाईमुळे पालघर पोलीस दलाचं सगळीकडून कौतुक होतं आहे। सगळं